नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आला आहे आणि काव्य आणि जीवाचं सत्य नंदिनी आणि पार्थ समोर आला आहे। जबरदस्त धक्का या दोघांना बसला आहे। तर आता इथे स्क्रीनवर छान फोटो सुरू असतात, ते म्हणजे नंदिनी आणि जीवा आणि काव्य आणि पार्थ यांचे। आता अचानकच मध्येच काव्य आणि जीवाचे फोटो यायला सुरू होतात। नको त्या अवस्थेमधले दोघांचे फोटो सर्वांसमोर येतात आणि सर्वजण ते पाहत असतात। आता अचानक सर्वांनाच जाणवतं की हे दोघांचे फोटो कसे काय येत आहेत बरं। आता सगळे शांतच होतात, एकदम शांत होऊनच ते फोटो पाहत असतात। सगळ्यांना जोरदार धक्का बसलेला असतो। आता जीवा आणि काव्याचे प्रत्येक क्षणातले फोटो पटापट स्क्रोल होत असतात। आता इकडे पार्थ तर चांगलाच गडबडलेला असतो, जीवा घाबरलेला असतो, तर काव्या सुद्धा खूपच घाबरलेली असते। आता नंदिनी तर ते फोटो पाहतच राहते। आता इकडे मानिनी विक्रमकडे थोडीशी घाबरूनच पाहत असते। आता जीवाला मात्र गुरुजींचं बोलणं आठवत असतं, ज्यामध्ये गुरुजी म्हणालेले असतात, जे काही अर्धवट आहे ते पूर्ण करा, नाहीतर सगळंच अर्ध राहून जाईल। आता जीवाला क्लिक होतं की हे फोटो आपण ठेवायला नको पाहिजे होते। आता हे फोटो पाहतच गुरुजींचं बोलणं आठवतं जीवाला तर काही कळतच नसतं। त्याच्या हातातील माईक पटकन खाली पडतो आणि काव्याच्या सुद्धा हातातील माईक खाली पडतो। आता या दोघांना काही सुचायचंच बंद होतं। जबरदस्त धक्का जीवाला बसलेला असतो। आता पटकन तो खालीच बसतो। पार्टीमधले जे काही पाहुणे आलेले असतात ते पटकन उभे राहतात। नंदिनी तर स्तब्धच झालेली असते। इकडे वसु आत्या आणि रम्या मात्र चांगल्याच खुश झालेल्या असतात। आता नंदिनी पिहूला म्हणत असते, अगं पिहू, हे काय काय लावलं आहेस तू? आता तरी सुद्धा पिहू ते फोटो बंद करत नाही। आता पुन्हा जीवाने काव्याचे पुन्हा फोटो यायला सुरू होतात। इकडे वसु आत्या रम्याच्या हातावर हात मारतात, म्हणजे त्यांना फारच आनंद झालेला असतो। ज्यावेळेला लग्न झालेलं असतं त्यावेळेचा क्षण नंदिनीला आठवतो। त्यामध्ये काव्या म्हणत असते, ताई तू हे काय केलंस ग? काय मी आता खुश होऊ का तू परत आलीस म्हणून? अगं तू परत आलीस, पण लग्न करून आलीस आणि याच घरात आलीस। ताई नको हे आपल्याला लग्न, आपण काढून टाकूया मंगळसूत्र। आता काव्या सुद्धा खूपच घाबरलेली असते। नंदिनीला पुन्हा त्यांच्या लग्नातील क्षण आठवतो, ज्यामध्ये नंदिनी आणि जीवा काव्य आणि पार्थच्या पाया पडत असतात। आता त्याच लग्नाच्या दिवशी काव्या नंदिनीला म्हणत असते, ताई जेव्हापासून या घरात आले ना तेव्हापासून मला असं वाटत आहे इथे एक क्षणही थांबू नये, पळून जावं इथून, घुसमटले ग ताई मी इथे, असं नंदिनीला आठवत असतं। आता पुन्हा काव्या एकदा रुसलेली असते आणि नंदिनी तिला मनवण्यासाठी म्हणत असते, तू जर उपाशी राहिलीस तर मी सुद्धा उपाशी राहीन, ऐक ना माझं काव्या, चल जेवायला, मोठी बहीण आहे ना मी तुझी। त्यावेळेला काव्याने पटकन दार उघडून नंदिनीला सुनावलेलं असतं की तू माझी मोठी बहीण आहेस, हाच मला प्रॉब्लेम आहे, दुसरी कोणी असती तर, असं म्हणून काव्या शांत झालेली असते। आणि त्याच वेळेला नंदिनी काव्याला म्हणालेली असते, आजपर्यंत मी तुझी मोठी ताई आहे म्हणून तू बेस्ट गोष्ट मानायचीस आणि आज तू माझ्यावर हात उगारत आहेस। आता हे सगळं नंदिनीला आठवत असतं। आता नंदिनीला काही कळायचंच बंद झालेलं असतं, म्हणजे तिला कळून आलेलं असतं की नेमकी काव्या अशी का वागत होती। आता हे कळाल्यानंतर नंदिनी दोन्ही हात जोडते काव्यासमोर। आता काव्या टेजवरून पटकन धावत नंदिनी समोर येते। आता काव्या नंदिनीने जोडलेला हात खाली करते आणि मानेनेच नाही नाही असं करत असते। आता नंदिनीला मात्र काहीच सुचत नसतं। आता काव्या पुन्हा नंदिनी पुढे दोन्ही हात जोडून सॉरी असं म्हणत असते। आता काव्या सुद्धा रडत असते आणि नंदिनीच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलेलं असतं। आता इकडे मानिनीच्या पण रिॲक्शन अशाच काहीतरी विचित्र असतात। या वसु आत्या मात्र चांगल्याच खुश झालेल्या असतात। आता नंदिनी थोडं वेड लागल्यासारखं वागत असते, म्हणजे काव्याने जोडलेले हात दोन्ही हाताने आणि स्वतःच्या गालावर मारून घ्यायला सुरुवात करते। आता काव्या खूपच विरोध करत असते, तरी सुद्धा नंदिनी खूपच हायपर झालेली असते। आता हे पाहून आरुषी तर खूपच रडत असते। आता नंदिनी अशी वागत असतानाच काव्या जबरदस्तीने नंदिनीचे हात जोराने पकडून धरते आणि ताई अशी जोरात म्हणते। आता काव्याने एक हात
हातामध्ये धरलेला असतो त्या हातावर जीवानंदिनी असं मेहंदीने लिहिलेलं असतं, ते नंदिनीला दिसतं. आता नंदिनी ते पाहून तर खूपच दुःखी झालेली असते. आता काव्या सुद्धा ते जीवानंदिनी बघत असते. आता नंदिनी मात्र खूपच विचित्र वागत असते. हातावर लिहिलेलं जीवानंदिनी बघते आणि जीवाकडे बघते. आता जीवा इकडे गुडघ्यावरच खाली मान घालून बसलेला असतो. आता त्याच्याकडे पाहतच नंदिनी पदरानेच हातावरचं ते जीवानंदिनी पुसण्याचा प्रयत्न करत असते. या वसुहत्यांना मात्र चांगलंच हसू आलेलं असतं. आता नंदिनी हे जीवानंदिनी पुसत असताना काव्या तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. ताई नको ग, त्रास करून घेऊस असं म्हणत असते. आता काव्या पुन्हा नंदिनी समोर दोन्ही हात जोडून उभी असते आणि नको ग ताई नको असं म्हणत असते. आता ती सुद्धा खूपच रडत असते. आता नंदिनी पाहते जीवाकडे. आता नंदिनी तशीच न काही बोलता जीवासमोर येऊन उभी राहते आणि जीवाकडेच एक सारखी पाहत असते. जीवा सुद्धा नंदिनीच्या चेहऱ्याकडे बघतो आणि शांतच होतो. नंदिनीला काव्याबरोबर झालेला संवाद आठवत असतो, ज्यामध्ये नंदिनी मंगळसूत्राचं महत्व काव्याला सांगत असते. काव्या तुला मी एक गोष्ट सांगते, हे गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे ना त्याचं खूप महत्व आहे. ते मंगळसूत्र गळ्यामध्ये घालणं म्हणजे खेळ नाही. वचनाची एक एक गाठ बांधतो, मोहाची एक एक सुपारी आपण बाजूला सारतो आणि ही सगळी गंमत नसते, लक्षात ठेव. आता काव्याला सुद्धा खूप काही गोष्टी आठवत असतात. आता काव्या नंदिनीला पाठीमागे एकदा म्हणत असते, ताई तुझं जर लग्न जीवाशी ठरलं असतं आणि जर हे झालं असतं तर मला काहीच वाटलं नसतं, पण तुझं लग्न पार्थ सोबत ठरलं होतं, त्यामुळे तू जे काही आता बोलत आहेस त्याच्या पाठीमागे काहीही अर्थ नाही, तो सगळा अनर्थ आहे. आता काव्या त्यावेळेला नंदिनीला सांगत असते, आपण दोघी डिवोर्स घेऊया ना आणि या सगळ्यातून मोकळं होऊया. त्यावेळेला नंदिनी म्हणते, पार्थांना ज्या वेळेला तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालताना पाहिलं त्याच वेळेला माझी दृष्टी बदलली आहे. आता ते फक्त या घरातील एक सदस्य आहेत माझ्यासाठी आणि कालपर्यंत माझ्यासाठी जीवा फक्त एक जीवा होता आणि आज तो माझा नवरा आहे. नंदिनी जीवा देशमुख मधला जीवा माझा नवरा आहे आणि जोपर्यंत जीवा माझ्याकडे डिवोर्स मागत नाही तोपर्यंत मी त्यांना डिवोर्स देणार नाही. आता इथे नंदिनी एकसारखी जीवाकडे पाहत असते. आता जीवा सुद्धा नंदिनीकडे पाहतच नजर चोरतच उठून उभं राहतो आणि दोन्ही हात जोडून तिच्या पुढे उभा. आता जीवाची नजर मात्र झुकलेली असते. इकडे पार्थच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं. आता मानिनी सुद्धा खूपच विचलित झालेली असते. आता पुन्हा नंदिनीला लग्नातला क्षण आठवतो, ज्यामध्ये नंदिनी खूपच रडत असते आणि तिच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो जीवाने आणि मी तुझ्याशी लग्न करेन असा म्हणालेला असतो. आता जीवाला सुद्धा आणि नंदिनीला पाठीमागच्या गोष्टी आठवत असतात. एकदा नंदिनी काव्याला कॉफी देत असते आणि ती कॉफी जीवाच घेऊन पिलेला असतो आणि नंदिनी जीवाला एकदा म्हणत असते की जीवा मी आता ठरवलं आहे, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्याच करायच्या. आणि नंदिनीला एकदा जेके नावाचं छान गिफ्ट सापडलेलं असतं. त्यावेळेला नंदिनी त्या गिफ्टकडे पाहतच म्हणालेली असते, जेके काय आहे बरं हे. आता मात्र नंदिनीला चांगलंच कळत असतं जेके म्हणजे जीवा आणि काव्या आहे. आता जीवाने एकदा नंदिनीला खूप जोराने मिठी मारलेली असते, ते सुद्धा तिला आठवत असतं. आता पुन्हा एकदा पाठीमागचा क्षण आठवतो, ज्यामध्ये नंदिनी जीवाला म्हणत असते, तिने जर तुमचा पिच्छा पुरवणं तुम्हाला चुकीचं वाटत नसेल तर तुम्हाला आपल्या नात्यातून मी मोकळी करेन. आता नंदिनी एकसारखी जीवाकडेच बघत असते, म्हणजे तिला पाठीमागचं सगळं क्लिक होत असतं. वटपौर्णिमेला पायाला खडे लागत असताना सुद्धा तिने मारलेले फेरे किंवा बशीतून चहा पिताना चे क्षण तिला आठवत असतात. आता आनंद निवासमध्ये जीवाने पाणीपुरीचं जे सेलिब्रेशन केलेलं असतं ते सुद्धा आठवतं आणि जीवाने तिच्यासाठी केलेली कविता सुद्धा आठवते. जीवाबरोबरचे चांगले क्षण सगळे नंदिनीला आठवतात. ज्यावेळेला जीवाने नंदिनीला फ्रेंडशिप बँड बांधलेला असतो, नंदिनीने जीवाला शीळ घालायला शिकवलेलं असतं. त्याचबरोबर आनंद निवासमध्ये गणपतीचं आगमन करताना जीवाने नंदिनीच्या पायावर पाणी घालून गणपतीचे स्वागत केलेले असते, ते सुद्धा आठवतं. त्याच दिवशी दोघे जण वडापाव खात असतात, ते सुद्धा आठवतं आणि नंदिनीने हातावर खूपच मेहंदी काढलेली असते आणि त्यावेळेला काव्यामुळे ती मेहंदी विस्कटलेली असते, ते सुद्धा नंदिनीला आठवतं. त्याच वेळेला
नंदिनीला काव्या म्हणालेली असते, ताई माझ्यामुळे तुझी मेहंदी विस्कटली आहे, माझ्यामुळे तुझा सगळा आनंद विस्कटला आहे. आता हे सगळं काव्याचं जीवाचं वागणं नंदिनीला आठवत असतं. आता इकडे पार्थ तर खूपच डिस्टर्ब झालेला असतो. आता पार्थला जीवाबरोबरचं संवाद आठवतो, ज्यामध्ये जीवा म्हणत असतो, अरे तुला काय गरज होती लगेच लग्न करण्याची. ज्यामध्ये पार्थला आठवत असतं, जीवा पार्थला म्हणत असतो, तुला काय गरज होती तिच्याशी लग्न करायची, जिच्याशी तुझं ठरलं तिच्याशी नाही झालं आणि जिच्यावर तुझा अजिबात हक्क नाही तिच्याशी तू लग्न करून बसलास. तुला काय माहित आहे तिच्याबद्दल, तिच्या आयुष्यात जर दुसरं कोणी असेल तर तुला काय माहित आहे, काय माहित आहे तिच्याबद्दल तुला. एका शब्दाने तर तिला विचारलंस का तू की तुला माझ्याशी लग्न करायचं आहे का? काय माहित तिच्या मनात दुसरं कोणीतरी असेल, असं जीवा पार्थला खूपच सुनावत असतो. त्यावेळेला पार्थ सुद्धा रागाने म्हणत असतो, अरे परिस्थिती. त्यावेळेला जीवा खूपच जोराने ओरडून पार्थला म्हणालेला असतो, अरे खड्ड्यात गेली ती परिस्थिती, खड्ड्यात गेली तुझी ती परिस्थिती. अरे थोडा वेळ, अगदी थोडा वेळ तू वाट पाहायची होतीस ना, आज ही वेळच आली नसती. एकीच्या हातामध्ये अंगठी घातलीस आणि एकीच्या गळ्यामध्ये हार घातला. त्यावेळेला पार्थ जीवाला म्हणालेला असतो, जिच्या बरोबर संसाराची स्वप्न पाहिली तिच्याबरोबर एकाच घरामध्ये भावाची बायको म्हणून पाहताना काय त्रास होतोय ते तुला माहित नाही. त्याच वेळेला जीवा म्हणालेला असतो, अरे दादा तुला तुझे घाव दिसत आहेत पण माझ्या जखमा दिसत नाही. त्याच वेळेला पार्थ जीवाची समजूत काढण्यासाठी म्हणालेला असतो, हे बघ जीवा, मी काव्याशी लग्न करून आपल्या घरामध्ये कोणाचंही नुकसान झालेलं नाहीये आणि तुला तरी काय माहित आहे तिच्याबद्दल, आणि तसंच तिच्या आयुष्यात कोणी असतं तर तिने मला सांगितलं असतं ना. त्यावेळेला पार्थ म्हणालेला असतो की लग्न करायचं की नाही हा पर्याय तुझ्याकडे जीवा होता पण माझ्याकडे नव्हता, आणि आता या क्रॉस लग्नामुळे या घरामध्ये राहणं किती कठीण होणार आहे तुला माहित नाही. त्यावेळेला जीवा खूपच रागाने पार्थला म्हणालेला असतो, अरे तू तिचा गुन्हेगार आहेस. त्यावेळेला पार्थ म्हणालेला असतो, आणि तू जीवा माझा गुन्हेगार आहेस. आता हे सगळं पार्थला आठवत असतं. आता हे सगळं आठवून पार्थ एकदम शांत झालेला असतो. आता तो हळूच मान वळवत काव्याकडे पाहतो. आता हा तमाशा आनंदाने रम्या आणि वसवत्या पाहत असतात. आता पार्थने असं काव्याकडे पाहिल्यानंतर काव्या मानेनेच नाही नाही असं म्हणत असते आणि डोळ्यामध्ये पाणी सुद्धा आलेलं असतं. आता पार्थला खूपच जोराने धक्का बसलेला असतो. आता तो पटकन असा हलतो, म्हणजे असा चक्कर आल्यासारखा करतो. तेवढ्यातच आता काव्या आधार देण्यासाठी पुढे जाते आणि पार्थच्या हाताला घट्ट धरते. आता मानिनी सुद्धा पुढे आलेली असते. आता पार्थला पाठीमागचा क्षण आठवतो, ज्यावेळेला जीवाला जेवताना एकदा ठसका लागलेला असतो आणि पाणी देण्यासाठी काव्याचा हात पटकन पुढे गेलेला असतो. एकदा काव्या बाथरूम मध्ये सगळा शॉवर फुल सोडून त्याखालीच उभारलेली असते. ते पाहिलेलं असतं पार्थने आणि शॉवर बंद करून काव्याला हाताला धरून बाहेर आणलेलं असतं. काव्या तुम्ही काय करताय असं पार्थ म्हणालेला असतो. त्यावेळेला काव्या म्हणालेली असते, काय करताय तुम्ही, सोडा माझा हात, मी तुमची बायको नाही. आणि त्याच वेळेला पार्थ काव्याला म्हणालेला असतो की तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते मला सांगा, आपण त्याच्यावर सोल्युशन काढूया. त्यावेळेला काव्या पटकन पार्थकडे डिवोर्स मागितलेला. आता हे सगळं पार्थला आठवत असतं. एकदा नंदिनीने आईने दिलेली स्पेशल डिश जीवाला वाढत असते आणि त्याच वेळेला काव्याच्या तोंडून गेलेलं असतं, अगं ताई ते त्याला वाढू नकोस, त्याची ॲलर्जी आहे त्याला. आता हे सुद्धा आठवत असतं की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी डायनिंग टेबलवर सगळे जेवत असतात. त्याच वेळेला पार्थ काव्याला घास भरवण्यासाठी हात पुढे करतो. त्यावेळेला काव्या पार्थचा हात अडवते आणि काही गरज नाहीये मला भरवायची अशी म्हणत असते, माझं मी खाईन अशी सुद्धा म्हणते. आता पार्थला एका पाठोपाठ एक पाठीमागचे क्षण आठवत असतात आणि सगळं काही व्यवस्थित समजत असतं. आता पार्थला एकदा काव्या गाडीमध्ये बसूनच म्हणत असते, आम्ही या पाणीपुरी वाल्याकडे सारखं यायचो आणि तो आम्हाला पाहून खूपच खुश व्हायचा, म्हणजे आम्ही त्याचा बिझनेस खूपच करून द्यायचो ना, म्हणजे तो अगदी आमच्या दोघींची वाटच पाहत राहायचा, म्हणजे या दोघी कधी येत आहेत आणि माझा बिझनेस करतायत. आता काव्या त्याच वेळेला म्हणालेली असते की खूपच दिवस झाले पाणीपुरीच खाल्ली नाही. त्यावेळेला पार्थ गाडीचं दार उघडतच म्हणत असतो, चला आज आपण पाणीपुरी खाऊया. आणि काव्या सुद्धा हो हो खाऊया असं म्हणत गाडीतून उतरत असते. तेवढ्यातच ती थांबते आणि पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो. आता गेस्ट हाऊसवर हे चौघे गेलेले असतात. त्यावेळेला शर्ट काढून पॉझिंग करायला सांगितलेलं असतं पार्थाने जीवाला. त्यावेळेला काव्या जीवाला फोर्स करत असते, हे सुद्धा पार्थला आठवतं. आता पुन्हा फिरायला जाताना पार्थ एक पिवळं
जॉकेट घेऊन काव्याजवळ आलेला असतो आणि काव्या म्हणून ते जॉकेट दाखवत असतो. त्यावेळेला काव्या म्हणत असते, अहो देशमुख काय असतंय तुमचं सारखं. आता असं म्हणतच काव्या पार्थच्या हातामध्ये ते जॅकेट पाहते. आता ते जॅकेट काव्याने जीवाला दिलेलं असतं. आता पार्थ ते जॅकेट हातामध्ये घेऊन म्हणत असतो, आपण जिथे जाणार आहोत तिथे खूपच थंडी आहे, हे तुम्ही घाला, तुम्हाला उपयोगी ठरेल. त्यावेळेला काव्या म्हणत असते, अहो मला नको हे जॅकेट, मला नाही आवडत आणि हा कलर मला फारसा नाही आवडत आणि हे जॅकेट जन्मेजयंचं आहे ना, देऊन टाका त्यांना परत, अशी काव्या म्हणत असते. ते सुद्धा पार्थला आठवत असतं. आता काव्याने मात्र पार्थच्या हाताला घट्ट धरलेलं असतं. आता पार्थ वारंवार धरलेल्या हाताकडे पाहत असतो. आता पार्थ काव्याच्या हातातून पटकन स्वतःचा हात हिसकावून घेतो आणि मानिनीकडे धाव घेतो आणि मानिनीच्या खांद्यावर हात ठेवत आधार घेतो. आता मानिनी सुद्धा पार्थला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आता असा हात हिसकावून घेतला म्हटल्यानंतर काव्याला सुद्धा धक्का बसतो. आता इथे मानिनी सुद्धा खूपच रडत असते आणि वसुआत्या आणि रम्याला मात्र पार्थ असा डिस्टर्ब झाला आहे पाहून, दुःखी झाला आहे पाहून खूपच आनंद झालेला असतो. आता काव्याला खूपच वाईट वाटत असतं, ती रडायला लागलेली असते. आता मानिनीला सुद्धा पाठीमागचा क्षण आठवायला सुरू होतो, ज्यामध्ये काव्या म्हणालेली असते, काव्या याच समाजामुळे आमच्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. रोज सकाळी मला उठल्यानंतर या गोष्टीची जाणीव होते की काय होऊन बसलं आहे माझ्या आयुष्याचं. आता हे आठवून मानिनी खूपच रडत असते. आता मानिनीला सुनीताचं बोलणं आठवत असतं, ज्यामध्ये सुनीता म्हणत असते, अगं मानिनी, काव्याचा त्या मुलाबरोबरचा चॅप्टर अजूनही क्लोज झालेला नाही, अजूनही ती त्याला भेटत आहे. आता मानिनीला पाठीमागचं काव्याचं बोलणं आठवतं, ज्यामध्ये काव्या म्हणत असते, मानिनी काकू, खरंच लग्न अगोदर माझं एका मुलावर जीवापाड प्रेम होतं, पण आता त्याच्या विचारातून मी पूर्णपणे बाहेर आली आहे. आता मानिनीला विक्रमचं बोलणं सुद्धा आठवत असतं, ज्यामध्ये विक्रम म्हणत असतात, या लग्नाचा जर आपल्या मुलांना त्रास होत असेल तर आपण त्यांना या लग्नातून मोकळं करूया. आता विक्रमला सुद्धा पाठीमागचा क्षण आठवत असतो, ज्यामध्ये काव्य आणि जीवा एकमेकांना पेढे भरवणार असतात. ज्यावेळेला नंदिनी जीवाला म्हणत असते, अहो थांबलात का, भरवाना पेढा. त्यावेळेला जीवा काव्याला पेढा भरवतो. आता विक्रम म्हणत असतात, अगं काव्या तू पण भरव ना. त्यावेळेला काव्या जीवाला पेढा भरवण्यासाठी हातामध्ये घेते आणि तोंडापर्यंत नेते सुद्धा, पण अचानक पाठीमागे फिरते आणि तोच पेढा नंदिनीला चारते. त्यावेळेला मानिनी म्हणालेली असते, काव्या खूपच लबाड आहे. आता विक्रमचं अचानक लक्ष पिहूवर जातं. आता पिहू तर खूपच घाबरलेली असते. आता स्क्रीनवरचा काव्याचा आणि जीवाचा फोटो आठवून तिला सुद्धा खूपच वाईट वाटत असतं, घाबरलेली असते. आता ती हात जोडून उभे असलेल्या जीवाकडे पाहते, आता रडत असलेल्या काव्याकडे पाहते आणि विक्रम आता तेवढ्यातच पिहूला खुणावत असतात की जा पटकन ती स्क्रीन बंद कर. आता पिहूला मात्र काही सुचत नसतं. पिहूला सुद्धा पाठीमागचे क्षण आठवायला सुरू होतात, ज्यामध्ये पिहूने काव्य आणि जीवाला किचनमध्ये एकत्र पाहिलेलं असतं आणि ज्या दिवशी या चौघांची लग्न झाली त्या दिवशी जीवाने फ्लाइंग किस काव्याला दिलेला असतो, ते सुद्धा पिहूने पाहिलेलं असतं. आता पिहूला सुद्धा हे सगळं आठवत असतं. आता या सगळ्या प्रकरणाचा नंदिनीला इतका धक्का बसतो की ती पटकन चक्कर येऊन खाली जमिनीवर कोसळते. आता तिला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न जीवा करतो, पण नंदिनी खाली पडते. नंदिनी उठ असं म्हणून जीवा खूप व्याकुळतेने हाका मारत असतो. आता सगळेच नंदिनीकडे धाव घेतात, नंदिनीला चक्कर आलेली असते म्हणून. आता नंदिनी अशी कोसळल्यानंतर वसुआत्या, अगं रम्या काय ग हे, असं म्हणून खूपच गालातल्या गालात हसत असतात. या दोघी मात्र या चौघांचं वाईट करून खूपच खुश असतात. आजचा भाग इथेच थांबवला आहे आणि पुढील भागामध्ये पार्थला खूपच जोराचा धक्का बसलेला असतो आणि तो वेड्यासारखाच बडबडत असतो. आता तो म्हणत असतो, आई तू म्हणतेस ना लग्नानंतर होईलच प्रेम, पण प्रेम नाही तर हा गुन्हा आहे. पण मला हेच कळत नाही, मी काव्यांचा गुन्हेगार आहे की काव्या माझ्या गुन्हेगार आहे. आता नंदिनी पुढील भागामध्ये असं म्हणत असते की दोन प्रेम करणारे जीव एकत्र आलेच पाहिजे आणि जीवाचा आणि काव्याचा हात एकत्र करते. आता जीवाला आणि काव्याला मात्र हे मान्य होतं की नाही ते आपण पुढील भागामध्येच पाहणार आहोत. तर लग्नानंतर होईलच प्रेम पुढचा भाग अतिशय मनोरंजक असणार आहे. तर उद्याचा रिव्ह्यू ऐकायला विसरू नका आणि हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला तर लाईक करा.